बर्थडे म्हणजे अर्थातच जन्मतारीख 4/13/22 किंवा 31 म्हणजे त्यांचा नंबर जो ड्रायव्हर नंबर असेल तो अर्थातच 4 येईल. तर या सगळ्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स 4 हा ग्रह गवर्न करतो का? हो, सगळ्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स 4 आहे. 4 हा राहूचा नंबर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की राहूच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या म्हणजे ही लोकं खूप डिसिप्लिन्ड असतात, खूप ऑर्गनाइज असतात, परंतु हे रिबेलियस पण असतात. त्याचबरोबर हे लोक शॉर्ट टेम्पर्ड पण असतात. पण मग हे सगळेच लोक शॉर्ट टेम्पर्ड असतात का? ज्यांचा जन्म 4ला झाला आहे, ज्यांचा जन्म 13ला झाला आहे, ज्यांचा 22ला झाला आहे किंवा ज्यांचा जन्म 31ला झाला आहे. आता यात बरेच न्यूमरोलॉजिस्ट तुम्हाला एकच सांगतात की ज्यांचा ड्रायव्हर नंबर 4 आहे त्यांच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बरोबर. परंतु थोडंसं आपण जर इफ वी गो डिपर तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला कॉम्बिनेशन सुद्धा त्यांचं स्टडी करणं खूप गरजेचं आहे की तो जो 4 ड्रायव्हर नंबर बनला आहे तो नेमका कुणी बनवला आहे हे पण आपल्याला शोधणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं की 1/3 म्हणजे 13 जर तारीख असेल आता तर 13 आपण युजली काय म्हणतो 13 ही अशुभ तारीख आहे. का बरं? 13तून जो 4 बनला आहे तो थोडासा वीक 4 आहे. कारण पहा तुम्ही 13 मध्ये पहिल्यांदा 1 येतोय आणि नंतर 3 येतोय. 1 म्हणजे कोण? 1 म्हणजे राजा आणि 3 म्हणजे कोण? 3 म्हणजे गुरु. आता काय होतंय की पहिल्यांदा 1 येतोय म्हणजे राजा गुरुला जेव्हा शिकवतो आणि त्यातून जो 4 बनतो तो तसा वीक 4 आहे. त्याच्याकडे या जास्त क्वालिटीज डिसिप्लिन ऑर्गनाइज ह्या तुम्हाला दिसणार नाहीत. परंतु जो 2-2नी 4 बनतोय, एकतर महिलांचा ग्रह आहे मून 2 आणि 2-2नी जो 4 बनवतोय तो तुम्हाला जास्त डिसिप्लिन दिसेल, जास्त ऑर्गनाइज तुम्हाला तो दिसेल. त्यामुळे 2-2नी बनणारा 4 हा स्ट्रॉंग 4 आहे. याच्या उलट 31नी पण एक 4 बनतो, तो पण बऱ्यापैकी स्ट्रॉंग 4 आपल्याला आपण समजला जातो. आणि नुसता जो 4 आहे त्याची एनर्जी कमी आहे, त्याला 7 नाही आहे कोणाची. त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे तो फक्त एकटाच आहे. त्यामुळे तो त्याच्याकडे साधारणतः 50% या क्वालिटीज तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स जेव्हा आपण ड्रायव्हर नंबर काढतो तेव्हा कॉम्बिनेशनकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर अनेक वेळा काय होतं की ड्रायव्हर नंबरच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणतो की ह्या आहेत आणि कधीतरी त्या कॅन्डिडेटमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये त्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दिसत नाहीत किंवा डिफर करतात. 4वाला 4 फक्त 4ला बर्थडेट असणारा आणि 13वाला 4 ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन हे दोघं जर तुम्ही घेतले समोरासमोर तर तुम्हाला यात थोडासा डिफरन्स जाणवेल. बरोबर. त्यामुळे कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स हे शोधणं खूप गरजेचं आहे की कोण त्याला 4 बनवतंय, याच्याकडे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे. बरोबर. ज्यांचा जन्म 6, 15 आणि 24 अर्थातच की त्यांचा जो ड्रायव्हर नंबर असेल तो 6 असेल. 6 म्हणतो की आपण शुक्र, तर त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण तशा कॉम्बिनेशनमध्ये फरक पडतो. आता आपण 6 नंबर पाहूया. मी नेहमी सांगितलं की 6 नंबर ह्या पृथ्वीवरती फिरायला आलेला आहे आणि तो एक त्याचं आयुष्य जगायला आलेला आहे. तो लक्झरीचा नंबर आहे, तो फॅमिलीचा नंबर आहे आणि कोण त्याला 6 बनवतंय याच्याकडे लक्ष देतं पण गरजेचं आहे. सिंगल 6 आहे, 15मधून मिळणारा 1 आणि 5च्या कॉम्बिनेशनवरून मिळणारा 6 आहे. आता तुम्हाला माहिती आहे 1 कोण आहे? 1 इज किंग आणि 5 इज प्रिन्स. तर किंग आणि प्रिन्स ह्या मजबूत ग्रहातून जो 6 बनतोय त्याला जास्त लक्झरीचे योग येतात. तुम्ही 15 तारखेला जे जन्माला आलेले आहेत तुम्ही पहा त्यांना कदाचित त्यांच्या पूर्वजापासूनच घर मिळण्याची शक्यता जास्त आहे. पूर्वजापासूनच थोडीशी इस्टेट वगैरे मिळण्याची शक्यता, वडिलोपार्जित इस्टेट मिळण्याची शक्यता या लोकांमध्ये जास्त निर्माण होते. आणि 2 आणि 4 हे अपोजिट ग्रह आहेत आणि त्या अपोजिट ग्रहांमधून जो 6 बनतोय तो तेवढा स्ट्रॉंग नाहीये जेवढा 15चा 6 आहे. तर आपण म्हणतो की हे एन्जॉय करायला, पण 2 आणि 4 मधून जो 6 येतोय त्याला थोडेसे इश्यूज कुठेतरी ह्या एन्जॉयमेंटमध्ये सुद्धा येण्याची शक्यता जास्त आहे. आणि नुसता जो 6 आहे ओनली 6 त्याला सपोर्ट नाही आहे, त्याला कॉम्बिनेशन कुणाचं नाही आहे. त्यामुळे तो साधारणतः 50 to 60% ऑफ दिस कॅरेक्टरिस्टिक्स जे तुम्हाला मी आता 6चे सांगितले ते कॅरेक्टरिस्टिक्स कुठेतरी इथं मॅच होतील त्यांचे 50 ते 60%. ओके.